हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळेजण? मस्तच असतील. झालं की नाही सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता? माझं तर झालेलं आहे चहा पाणी नाश्ता. आता मी करते स्वयंपाक झालेलं आहे माझ्या चपात्या वगैरे. आणि आता मी बनवणार आहे खारं वांगं. तर तुम्हाला दाखवते कसं बनवते खारं वांगं. हे बघा, माझा इथं स्वयंपाक झालेला आहे. बघा, इथं भात झालेला आहे, इथं चपात्या झालेल्या आहेत. आणि इथं खारं वांगं करण्यासाठी वांगे कापून घेतलेले आहेत मी. आणि त्याच्यासाठी लागणार आहेत शेंगदाणे, ते पण मिक्सरमधून काढून घेते. चला तुम्हाला दाखवते आता रेसिपी. आता खारं वांगं बनवण्यासाठी आपण घेतले शेंगदाण्याचं कूट बारीक करून, आणि ही चवीपुरतं मीठ टाकायचं ह्याच्यात. इकडे कढईत तेल टाकलेलं आहे. इथे लसूण बारीक करून घेतलाय, ते टाकते. थोडीशी जिरी मोहरी टाका. यात हळद टाकायची अर्धा चमचा. आता हे भरून घ्यायचे आपल्याला. मी भरून घेते वांगे. कढीपत्ता टाकलाय, थोडे बंद करते. हे भरून घेते वांग आणि मग तुम्हाला दाखवते. हे पहा, वांग असं टाकलेलं आहे याच्यामध्ये भरून. थोडं झाकून ठेवा 1-10 मिनटं. मग नंतर तुम्हाला हवे तेवढं पाणी वाटून घेऊ. झाकून ठेवायचं. थोडं मध्ये मध्ये हलवून घ्या. बघा, असं झालेलं आहे आपलं खारं वांगं. तुम्ही असं पण खाऊ शकता, किंवा याच्यात रस्सा आपल्याला वडवायचा असेल तर पाणी टाकून आपण रस्सा भाजी पण करू शकतो वांग्याची. आता आम्हाला असं आवडत नाही, तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे, पण थोडं हे वांगे शिजल्यावर. आता मी याच्यात गरम पाणी केलेलं आहे, हे ओतून घेते. मला भाजी जेवढी लागणार आहे तेवढं. याला उकळी येऊ द्यायची. मग हे तयार आपलं खाण्यासाठी वांग. बघा, आपली वांग्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी. चला या खायला सगळेजण.